हाय फ्रेंड्स, सप्तरंग या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत करिअर मोटिवेशन. आकाशी झेप घेरे पाखरा. ज्योतिबांनी रेखलेला श्रीकार गिरवून घरोघरीच्या मुलीबाळींना अक्षरज्ञान देण्याचा प्रयत्न करणारी सावित्री, किंवा सनातन हिंदू संस्कृतीचा जाच देशा परदेशात सोसत ध्येय पूर्ण करून विझून जाणारी दीपशिखा आनंदी यांची आठवण. आणि नुकताच झालेला होळी हा सण मोठा दिल बहाराचा. पिकं तयार होऊन वसंताचे वारे वाहू लागलेले असते. अशा वेळी वाळलेली झाडांची उघडी बोडकी खोडं डोळ्याला खुपतात. ती कापून टाकून नव्या अंकुरांना जागा करून देणारं होळीचं निमित्त एकीकडे सृजनाला साथ घालत असतं, तर दुसरीकडे अर्वाच्यपणाला ऊत आलेला असतो. रंगात रंगून आपल्या आजूबाजूचे जग रंगवून टाकण्याचा दिलदारपणा होळी दाखवते आणि मनातली सारी किलमिश, सारं गरळ ओकून टाकून मन स्वच्छ करण्याचा नितळपणाही होळीच शिकवते. मात्र सध्या त्याचा अतिरेकच दिसतो. फेस भराभर उसळू द्या म्हणत बाटल्यांमागून बाटल्या रिकाम्या होतात. अशा पद्धतीने तरुण पिढी वाहवत गेली तर या देशाचे काय होणार? होळीने दिलेला संदेश आपल्या जर आपण उतरवून नवीन संदेश, नवीन संकल्प करून त्याच्या पूर्तीकडे लक्ष दिले तरच आपले भवितव्य उज्ज्वल आहे. मनी पॉवर, माफिया पॉवर व मसल पॉवर बळकट करण्यापेक्षा मनगट, मेंदू बळकट करा. भारत देशाचे यशस्वी नेतृत्व करत असणारे आपले अब्दुल कलाम किंवा स्वर्गीय इंदिरा गांधी या देशांची तुम्ही मुले 21व्या शतकाचं यशस्वी स्वप्न पाहणारे व प्रत्यक्षात येण्यास धडपडणारे आदर्श कलाम, त्यांची भावी पिढी. पण अजून आपल्या शिक्षणाने मुलामुलींना, तरुणांना स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकद दिली गेलेली नाही. चिमणीचं पोर 40व्या दिवशी स्वयंसिद्ध होतं, पण पदवी घेऊन परावलंबी. चिमणीला पंख आतून, पदव्या मात्र बाहेरून. थोडक्यात काय, सबलीकरण महत्त्वाचे. म्हणजेच कसं, मला करावेसे वाटते अधिक मी करू शकते म्हणजेच = मी करीनच. तसेच प्रेरणा अधिक प्रशिक्षण = सबलीकरण. शिकावं पण नवऱ्यापेक्षा कमी आणि वाचावं पण घरकाम संपवून, विचार करावा पण होता होई तो बोलू नये, हे शहरी लोकातील असणारी त्यांच्या मनातली भावना. तर ग्रामीण भागामध्ये काय म्हटलं जातं, पूर्वेला धुराची चूल, पश्चिमेला रडकं मूल, दक्षिणेला भांड्याचा डोंगर, शेतीकामाचा डोंगर, तर उत्तरेला दारुड्या नवऱ्याचा बडगा. चतुस्सीमा. मुलांच्यातील न्यूनगंड कमी करण्यासाठी शिक्षणाबरोबर स्वनिर्मिती, स्वयंरोजगार करणं सर्वांनाच नोकरी मिळेल असं नाही. आणि एक वैशिष्ट्य, जो जे शिकेल त्याच क्षेत्रात तो काम करेल असे नाही. असे का होते याचा विचार केला तर या गतिमान जीवनात गती घेण्यासाठी किती वेगाने धावावे लागते. या जगात टिकाव लागायचं असेल तर या गतीने धावायलाच हवे. पण ते कसे, हा विचार महत्त्वाचा. एक मजेशीर कल्पना की स्केटिंग करत असताना व्यायाम आणि पर्यावरण वगैरे ह्या गोष्टी सगळ्या, तर हे सगळं सांगत असताना स्वनिर्मितीची गरज, स्वची ओळख, धडपड हे जीवनातील काव्य आहे. गौतम बुद्ध धीर ही सर्वोत्तम पूजा आहे असे म्हणतात. ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज विजडम. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, स्वतःच्या व्यक्तिमत्वापासून उद्योजकासाठी लागणारे गुण जे आपल्याकडे आहेत पण आपण त्याकडे लक्षच दिले नाही, ते ओळखण्यास शिका. स्वचा शोध घ्या. स्वतःच्या बुद्धीची धार तेज करा, शार्प करा. गुण पेरण्याची क्रिया ओळखा. महाराष्ट्रात उद्योग आहे पण उद्योगात महाराष्ट्र नाही. एक विनोद आहे महाराष्ट्रावर की त्याचा
सारांश असा आहे की मोस्ट ओबिडियंट सर्वंट इज इन महाराष्ट्र. तर आपल्याला आता इथून पुढे असं नको आहे. थॉमस कार्लाइल असे म्हणतात, दोज हू हॅव द कपॅसिटी टू नो अँड स्टील रिमेन इग्नोर्ड, दिस आय कॉल ट्रॅजेडी. तुम्हाला IAS ऑफिसर माहीत आहे का? IAS म्हणजे काय? आय म्हणजे नो इंडियन, ए म्हणजे नो एम आणि एस म्हणजे नो सर्वंट. तर अशी स्थिती आपल्याला नको आहे. असे चित्र नको म्हणूनच मन छत्रीसारखे आहे ते खुले करा. मनाची जर कॉम्प्युटरबरोबर तुलना केली तर मनरूपी कॉम्प्युटरमध्ये ऐच्छिक मन म्हणजे स्क्रीन, अनैच्छिक मन म्हणजे फ्लॉपी डिस्क आणि याच डिस्कमध्ये भावभावना, अनुभव, व्यवहार रेकॉर्ड केले जातात. त्यातूनच आयुष्य घडत जाते. या आयुष्यात बरे वाईट अनुभव येतात, अपयश येते, पण त्याने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे परत भरारी मारली पाहिजे. इथे मला हरिवंशराय बच्चनचे एक फार आवडलेले वाक्य, यदि मन की बन जाए तो अच्छा, नहीं बन जाए तो ज़्यादा अच्छा. म्हणजे त्यातूनच परिश्रम फुलते. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाच्या रंगा करी, लक्ष 84चे ठसे वेगळाले केले कैसे. व्यक्ती तितक्या प्रकृती हो. या दुरंगी दुनियेत राहणाऱ्या माणसांच्यात एक खास खूबी असते. त्यांचे मन धावते, बुद्धी धावते, पण हातपाय काम करीत नाहीत. निश्चयच केल्यावर काम करण्यासाठी जे बळ लागते ते त्यांच्याजवळ नसते आणि एकच काम घेऊन त्यात आरपार शिरण्याची ताकद नसते. म्हणूनच धडपड करा. जेवढे शिकता येईल तेवढे शिका. मनोरथाला रचनात्मक शक्तीची चाके असावी लागतात. जिज्ञासा बाळगा. ती नसली तर रथ पुढे जात नाही. निसर्गाला सृजनशील बनवणारी, या जगाला क्षमा व शांतीचा मूलमंत्र देणारी, भविष्यकाळाला आपल्या ओटीत फुलवणारी स्त्री त्यानं निर्मिली, पण ती स्वयंसिद्ध बनली स्वयंनिर्मितीनं व स्वप्रयत्नानं. यामध्ये किरण बदी, तस्लिमा नसरून, कल्पना चावला, बचेंद्र पाल, आपल्या कोल्हापूरच्या कांचनताई, नसीमा उजरूक असे बरीच आपल्याला उदाहरणं देता येतील. आता तुम्हाला आणखी एक मजा सांगते की वॉच, WATCH, वॉच या शब्दाची एक गंमत आहे. W मीन्स वर्ड्स, A मीन्स ॲक्शन्स, T मीन्स थॉट्स, C मीन्स कॅरेक्टर अँड H मीन्स हॅबिट्स. तसेच कसोटी, सचोटी, हातोटी, चिकाटी आणि लिखोटी ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये इन्क्लूड आपण करू शकलो तर त्याच्यासारखे दुसरे आपले सद्भाग्य नाही. आणखी एक इथे मला आठव की मायकेल एंजेलोचं एक अतिशय सुंदर दगडात शिल्प करण्याचं तुम्हाला माहिती असेल किस्सा, की दगडामध्ये जो नको असणारा भाग आहे तो काढून त्यातून तो सुंदर शिल्पनिर्मिती करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील नको असणारा भाग काढून आपणही आपल्या आयुष्याचं सुंदर शिल्प बनवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला हवं आहे जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि परिश्रम ही त्रिसूत्री आचरणात आणा. सकारात्मक विचार, अधिक मनाची एकाग्रता, अधिक ध्येयाची निश्चिती आणि अधिक धडाडी. तसेच आत्मविश्वास, आत्मपरीक्षण, आत्मसन्मान. त्यानंतर आत्मभान. टू व्हीलर मम्मी आवडत नाही, बॉब नाही किंवा नूडल्स देत नाही, हे सर्व परिणाम किंवा TV मुळं ताबडतोब वाटोळे, ह्या सगळ्या आत्ताच्या आजकालच्या चालणाऱ्या गोष्टी, कॉम्प्युटर गेम वगैरे वगैरे वगैरे. ध्येय नसलेले जीवन सुकाणू नसलेल्या गलबतासारखे असते असे म्हणतात. आय कॅन डू अँड आय शॅल डू. मी करू शकेन, मी करीनच असे प्रभावी विचार आपल्या बाह्य व अंतर्मनात भरले पाहिजेत. सायकोसायबरनेटिक्स म्हणजे अंतर्मनाशी सुसंवाद. अल्फा स्टेटमध्ये शरीर शिथिल करणे. संत तुकाराम म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तोची फळ. सकारात्मक विचार, माझे मन व शरीर संपूर्णपणे माझ्या इच्छाशक्तीच्या नियंत्रणाखाली आहे. स्वतःला कधीही कसपटासमान मानू नका. स्वस्थ बसू नका. कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये. विवेकानंद म्हणतात,
सत्कृत्यांचे बीज पेरले तर कीर्ती व सन्मानाची प्राप्ती होईल. आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची आणि पोलादी तंतूंची खरी गरज आहे. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की जी विश्वाची गूढ रहस्य उकलेल आणि जरूर पडल्यास महासागराच्या देखील तळाशी जाऊन प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन आपले उद्दिष्ट साध्य होईल हे व्यक्तित्व पाहायला मिळते. आणि म्हणून प्रथम निश्चय, मग प्रयत्न, अधिक जिद्द, अधिक महत्त्वाकांक्षा आणि विजय त्याचाच होतो जो विजयासाठी साहस करतो. यशाची शिखरे तुमची वाट पाहतायत, त्याला साथ घाला. An acre of performance is worth than a whole world of promise. हे लक्षात ठेवा. बायरन म्हणतात, ए जर्नी ऑफ 1000 miles begins with single stone. Sorrows are our best educators. A man can see further through a tear than telescope. दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. गदिमा म्हणतात, एक धागा सुखाचा या वस्त्रात विणतो कोण, एकसारखी नसती दोन. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनाला आपला असा एक ठेका असतो, आपली अशी चाल असते, आपला रिदम असतो. त्या चालीत चालताना ते आयुष्य आपोआपच सुंदर होऊन जाते. त्याला त्याचा स्वतःचा डौल लाभतो. हा डौल प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या मनाला घडविले पाहिजे. आपण स्वतः स्वयंनिर्भर, आत्मनिर्भर झाले पाहिजे. आणि नाविन्याचा शोध घेत असताना तंत्रज्ञान मायक्रो लेवलला आणून छोटे उद्योग सुरू करणे, कुटीरोद्योग, असे छोटे मोठे लहान शिक्षणं, टोमॅटो सफाई, इस्त्री, तयार पॅकेट भाजीचे, मिरची खोबऱ्याचा उद्योग करू शकता. मुलांना शाळेत ने-आण करणे, प्रवास सहायिका, भाषांतर, वाचून दाखवणे, होम सर्व्हिस, लायब्ररी, फ्लॉवर प्लांट्स, फ्रेम्स, शोपीस, अशा बऱ्याच साध्या साध्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमचा उद्योग म्हणून चालू करू शकता. त्यानंतर असेंब्लिंग, इलेक्ट्रॉनिक्समध्ये खेळणी, हँडसेट कंपनीचे, परत घरगुती इक्विपमेंट, सोलर एनर्जी, ग्रामीण इंडियामध्ये असणारे तिकडची बरेच व्यवसाय आहेत. कोंबडापालन, शेती, इकोसिस्टीम, मेकॅनिकल शेती, सुधारित एनर्जी सॉल्विंग, लेबर सॉल्विंग, डिपेक्स एक्झिबिशनमध्ये स्टॉल मांडणे, नंतर IIT किंवा चांगली नोकरी डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या बरेच इक्विपमेंट्स गोष्टी. त्यानंतर ग्रुप ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये युनिट, वीज निर्मिती, पर्यावरण, पवनचक्क्या. वारणा हे आपल्या आयुष्यातलं पहिलं आशियातील वायर्ड व्हिलेज आहे. तर ते करण्यासाठी तिथे वारणा उद्योग समूह बरंच आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर उद्योगनगरी आहे, रस्ते डेव्हलपमेंट आहे, पाणी साठवण आहे, कृत्रिम पाऊस आहे, कॉल सेंटर, इंटरनेट, पेप्सी, पिझ्झा, पॉप की खाद्यपदार्थ म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा, उसाचा रस, बाटलीबंद, थालीपीठ, नाचणी आंबील, इतके. त्यानंतर लोकगीतं, लावणी, भारूड, देशभक्तीपर गीतं, डान्स, तुमचं सिंगिंग, किती इतकं काही करता येईल की बस. टेक्कन ओडिसीमध्ये सुद्धा मर्दानी खेळ, अशा इतक्या तऱ्हेच्या प्रकारानं तुम्ही तुमचं कुठलाही धंदा, उद्योग, व्यवसाय, नोकरी, प्रशिक्षण काहीही तुम्ही चालू करू शकता आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. नव्या कल्पना शोधा, त्या लढवा आणि त्याप्रमाणे शासनाच्या योजनांची माहिती करून घ्या आणि स्वयंसिद्ध व्हा. माणसे कामाकडे गेली पाहिजेत, उद्योजकतेची कास धरली पाहिजे. नाहीतर पीठ विकायला गेलो की वारं सुटतंय आणि मीठ विकायला गेलो की पाऊस पडतोय, अशी कंडिशन होऊन बसते. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी, होऊ आम्ही यशवंत, होऊ आम्ही जयवंत. त्यासाठी अर्थातच कष्ट खूप घेऊ, मनी जिद्द ठेवू, भविष्याचा अमुच्या आम्ही मिठीमध्ये घेऊ, यशाच्या दिशेने उंच झेप घेऊ. उद्योजकांना आपल्यासारखेच हात, पाय, तोंड, मन असते. त्यांची कृती, मार्ग, दृष्टी, वाणी आणि जिद्द जोपासण्याची प्रतिज्ञा करा. खूप वाचा. आता त्याच्यासाठी अंबानी, किर्लोस्कर यांची तुम्ही आत्मचरित्र वाचू शकता.
थॉट लीडर्स, त्यानंतर राजाभाऊ चितळे, 1000 भाकरवड्या, 22 अग्रगण्य उद्योजक, असे महाराष्ट्रातले बरेच जण उद्योजक आहेत. नारायण मूर्ती, रघुनाथ माशेलकर, मधुरा, शुभांगी देशपांडे, इचलकरंजीत 18 मिनिटात 100 वाती करणाऱ्या, अशासुद्धा बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती, त्यांच्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. त्यानंतर डोंगरा एवढा शिवराम कारंथ यांचं एक होता कारवर, ह्या पुस्तकासारखी अजून तुम्हाला एक 4-5 नावं सांगते, अशी पुस्तकं शोधून काढा आणि ती वाचा. अग्निपंख, दी इग्नायटेड माइंड, प्रज्वलित मने, आपल्या हे तुम्हाला पुस्तकं माहितीच असतील. चाकाची खुर्ची, प्रगल्भता, मनाचा मोठेपणा, अशी पुस्तकं आपण काढून शोधून वाचली पाहिजेत. नका धरू आता तुम्ही मळलेली वाट, नका धरू आता तुम्ही कुणाचेही बोट, आपुल्या मनाने चाला असो मान ताठ, स्वयंसिद्ध बनून जगूया जागवू जगाला, संघटित व्हा होकारार्थी भूमिका ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटील. जाता जाता तुम्हाला शेवटचं अतिशय मला आवडलेले सुंदर वाक्य सांगते. मला उजाड माळरान द्या त्याचे मी नंदनवन करीन. तर निशिगंधा वाड म्हणतात, वाळवंटात सर्व हरवले आहे तरी जगण्याची जिद्द आहे, कोठेच काही नसले तरी काय झाले माझ्या डोळ्यात तर पाणी आहे. आणि म्हणूनच सांगावे वाटते, वन डे शो नको, औपचारिक शिक्षणाची चौकट, सिलेबस व सुट्टीच्या तारखा दुर्लक्षून नवे काही घडवणार असाल तरच मी हे जे काही सांगते आहे याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेऊ शकाल. मोबाईल फीवरमध्ये मस्ती.com आणि माइंड मनी मोबाईल मोटरसायकल माफिया आणि मॉर्टिन हे मिर्च मसाला या चक्रव्यूहातून तुम्ही तरुण मुलांनी बाहेर पडले पाहिजे. मुलींनीसुद्धा खूप पाहावं, पाहण्यात दिसणं हवं. ड्रेस टॉप चप्पलशिवाय काही दिसत नाही. अहो आमची सरिता सुगरण आहे खूप, स्वयंसिद्धेच्या पोळीवर गोकुळचे तूप, रोज रोज वारणेचे पापड आणि मैत्रीचे सूप. इथे मुलांना सांगावेसे वाटते की मुलींना आदर द्यायला शिका. त्यांना फक्त भोगवादी समजू नका, कारण स्त्री आता सर्व जबाबदाऱ्या सांभाळून तडफेने पुढे चाललेली आहे. आता आकाशनाला गवसणी घालत आहे. आपल्या हेलिकॉप्टर, विमानापासून सर्व क्षेत्रामध्ये तिनं आपलं नाव फार मोठं केलेलं आहे आणि ती पुढेच चाललेली आहे. ती फार वेगाने पुढे जात असताना घर सांभाळण्यात त्याच्यामध्ये तिच्याकडून कधीही कसूर होत नाही. पण त्या बाबतीत मात्र पुरुषांची काहीच प्रगती नाही. असो, मुलींना सांगावेसे वाटते, कायद्याची माहिती करून घ्या, जबाबदारी पेलायला शिका. जर हक्क हवेत तर जबाबदारी ही आलीच. ऑस्कर पुरस्कार, त्याचे स्टेजचे कान, 20 इंडियन इंजिनियर्स, अशी काही छोटी मोठी उदाहरणं आहेत की आता जी डिटेलमध्ये सांगत गेले तर आपला फार वेळ जाईल. जीवनात चारी बाजूला संधींचे बियाणे टाकले आहे, ते शोधून काढण्यासाठी मेहनत करण्याची गरज असते. तुम्ही चालायचे बंद केले तर रस्ता पायाखालून सरकत जाणार नाही. तुम्ही जसजसे पुढे जाता तसा रस्ता कमी होत जातो. तेव्हा वाटचाल चालू ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. ज्ञानाच्या सरोवराच्या पृष्ठभागावर जीभ फिरवण्यापेक्षा त्याचा एकच घोट घ्याल तर तुमचे जीवन महासागर बनेल आणि तुमच्यातून वसंत गोवारीकर, किरण बेदीसारखी व्यक्तिमत्व घडत जातील. श्रमो उद्योगाचे कल्पतरू फुलवावे, हे स्फुरण इथून दिशांतराला गेले. या सुंदर देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर ज्याच्या हाती कंदील त्याने पुढे चालले पाहिजे. निशाण घेऊन स्वक्रांतीचे स्वागत करूया नवशतकाचे. घोड्यावरची मांड बळकट असली आणि हातातला लगाम घट्ट धरून ठेवला म्हणजे दैवाचं घोडं निमूटपणे स्वाराच्या नियंत्रणाखाली धावत राहतं. शेवटी बार्किंग फ्रीज, साधना का पथ कठीण है, शपथ लेना तो सरल है,
पर निभाना ही कठिन है। शलभ पर जलना सरल है, दीप की जलती शिखा पर स्वयं को तिल तिल जलाकर दीप बनाना ही कठीण है, दीप बनाना ही कठीण है। अशा पद्धतीनं आपण आपलं करिअर मोटिवेशन करू शकता। जर माझं लिखाण आणि माझे व्हिडिओज, माझं वक्तृत्व आपल्याला आवडत असेल तर जरूर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सर्व माझ्यामध्ये येण्यासाठी मला माझं वाचन आणि ऐकणे या गोष्टींचा फार फायदा झालेला आहे। आपण तो जरूर करून घ्यावा आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा, आपल्या भारत देशाला महान घडवा। धन्यवाद। थँक्यू।